टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विजय मेळावा आहे आणि ह्या विजय मेळाव्याला नाशिकमधून सह महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक गेले। ये स्वाभाविक आहे की मूळ शिवसेनेचा जन्म जो आहे बाळासाहेब ठाकरे यांनी दिला शिवसेनेला जन्म, तो मराठी याच विषयावर मुख्यतः दिलेला आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की या मराठीच्या विषयावर राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे यांचा एकत्र मेळावा होणं, माझ्या शुभेच्छा आहेत ह्या मेळाव्याला। एक गोष्ट सांगायला पाहिजे की हा विजय मेळावा त्यांनी म्हटलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एक साधारणपणे जे आहे लोकांचं काय म्हणणं आहे ते पाहून ह्या विषयाला स्थगितीसुद्धा हिंदी ह्या विषयाला स्थगिती दिलेली आहे। आता मला कल्पना आहे की तुमचा पुढचा प्रश्न की दोघे आता एकत्रित येणार का, तुमचा मागसारी कल्पना तुम्ही काय? असं आहे की मनसे सैनिक आणि शिवसैनिक दोघांची इच्छा आहे मनापासून, आणि ते काही जुने शिवसैनिक आहेत किंवा ठीक आहे दोन भावाने एकत्रित यावं, आमच्या सुद्धा शुभेच्छा, आम्हाला काही विरोध नाही। परंतु होणार आहे का? कारण ते जर व्हायचं असेल तर मुळात राज ठाकरे हे शिवसेनेपासून दूर का गेले, ते जे प्रश्न जे असतील ज्यांच्यामुळे ते दूर गेले ते अगोदर सुटले का? त्यांचे प्रश्न तो वाद सुटला का? आणि जोपर्यंत ते वाद सुटत नाहीत तोपर्यंत मेळाव्यासाठी लढ्यासाठी एकत्रित येतील, पण निवडणुकीसाठी एकत्रित येतील की नाही याची मला काही कल्पना नाही। त्यांचं एकत्रित येणं म्हणजे सेना भवनामध्ये जे आहे दोन्ही जे ठाकरे आहेत त्यांनी भेटणं आणि पूर्वीसारखं काम सुरू करणं, याला आपण एकत्रित येणं असं म्हणू शकतो। आता हे शक्य आहे का हे आता भविष्य ठरवेल। दोन्ही भाऊ तुमच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत, लहानपणापासून तुम्ही बघितलेलं आहेत, मात्र मध्यंतरीच्या वादानंतर आता पुन्हा एकदा कुटुंब म्हणून एक अपेक्षा व्यक्त केली जाते। आपल्याला काय वाटतं या सगळ्या दरम्यान? असं आता दोघांनी सांगितलं, आम्ही आमच्या भांडणापेक्षा मराठी या विषयाला जास्त महत्त्व देतो आणि म्हणून हा एकत्रित मेळावा आहे। पण मी मगाशीच सांगितलं, अनेक म्हणजे मनसे सैनिक आणि शिवसैनिक आणि जुने शिवसैनिक या सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्रित यावं, माझेसुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत। पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सभेसाठी एकत्रित येणं वेगळं आणि मनापासून जे आहे एकत्रित येणं हे वेगळं आहे। आणि यासाठी ज्या प्रश्नासाठी हे वेगवेगळे झाले ते प्रश्न सुटलेत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कदाचित ते प्रश्न ते एकत्रित बसून सोडवतील सुद्धा, आणि त्यानंतर जे आहे ही मनोमिलनाची जी आहे ही कृती जी आहे सुरू होईल। आता या सभेपुरतं रॅलीपुरतं एकत्रीकरण झालेलं आहे, त्यांचं मनोमिलन व्हावं अशी लोकांची इच्छा आहे, जशी तुमची पण इच्छा आहे म्हणून तुम्ही वारंवार मला विचारता, परंतु आता त्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल। साहेब मराठी भाषेचा मुद्दा यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते 30 वर्षापासून मुंबईत राहता परंतु मराठी बोलणार नाही, काय करायचं करा अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिलेला आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी माणसं गुजरातमध्ये गेली ती पूर्णपणे गुजराती व्यवस्थित बोलतात
आमचे सोन्या चांदी गाळणारे जे लोक होते या सांगली जिल्ह्यातले, ते तिकडे चेन्नईला आणि त्या भागामध्ये गेले. ते तिकडे गेल्यानंतर खुशाल त्यांच्यासारखे लुंगी वगैरे कपडे घालून त्यांच्या भाषेत बोलतात. मला असं वाटतं की जर तुम्ही 30 ते 40 वर्ष इथे राहताय तर तुम्हाला पण मराठी बरेच तोडकं मोडकं होईल, पण बोलायला काय हरकत आहे. आणि मी बोलणारच नाही हा जो आहे हा हट्टाग्रह झाला. हे काही बरोबर नाही. प्रयत्न करेन, ठीक आहे, प्रयत्न करा. आणि सिने स्टार वगैरेचं तोडकं मोडकं मराठीत बोलतात. त्यांचासुद्धा जन्म इथे महाराष्ट्रात झाला, पण नाही मराठी शिकले ते, पण तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न करतात. ते असं मी बोलणारच नाही असं बोलत नाहीत. आणि भाषिक राज्यरचना झाली ती याच याच्यावर झालेली आहे की प्रत्येक भाषेचं एक वेगवेगळं राज्य. तसं मराठीचं महाराष्ट्र राज्य. मग या राज्यात आल्यानंतर आता हीच मंडळी जे म्हणतात आम्ही बोलणार नाही, तीच मंडळी परदेशात गेल्यानंतर तर इंग्लिश शिकून घेतात, इंग्रजी बोलतात. मग महाराष्ट्रात आल्यावर मराठी बोलायला काय हरकत आहे. आणि मग केंद्र सरकार सांगते की 2 भाषा शिका, 3 भाषा शिका, पण मराठीचा द्वेष करणं हे बरोबर नाही. साहेब, पवार फॅमिली जोड आत्ताच्या ह्या वातावरणात उठणं स्वाभाविक, पण त्यांनी जय महाराष्ट्रसुद्धा मिळाले, जय हिंदसुद्धा. आणि तो मला जे काय थोडंसं वाचलं मी, तो गुजराती समाजाचा काहीतरी कार्यक्रम होता, त्यावेळेला ते बोलले असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.